आजचा मेनू काय आहे बघा बरं. आज आपण काय काय करणार आहे. कुकर लावायचा आहे. त्यासाठी मी आज कोथिंबीरची वडी, आपण दरवेळेला कोथिंबीरची वडी काय करतो, मळून करतो. त्याच्याऐवजी आज मी डायरेक्ट कुकरमध्ये लावणार आहे. तेव्हा कशा, आता ही मी कोथिंबीर धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. साधारण एक दीड वाटी, एक सव्वा वाटी आहे, दीड वाटी. त्याच्यामध्ये ही अर्धी वाटी डाळीचं पीठ घातलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण जे आपल्याला मसाले हवे आहेत ते सगळे घाला. मी साध्या आणि सोप्या पद्धतीने करणार आहे. आता हे तांबडं तिखट, थोडीशी हळद, हिंग आणि थोडासा धने जिऱ्याची पावडर किंवा गोडा मसाला. याने काय होतं, वेगळी चव लागते एक. आणि मीठ चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. आता आपण काय करणार आहे, सगळं मिक्स करायचं आहे. पीठ भिजवतो की नाही त्याच्यापेक्षा जरा पातळ करायचं आहे. हे सगळं हलवून मिक्स करून घ्यायचं. एक टाकायचं राहिलं बरं का आपल्या त्याच्यात, थोडीशी चिमूटभर साखर घालायची आहे. त्याच्यात गोड करायचं नाहीये, फ्लेवरसाठी टाकायचे. किती, अगदी थोडी टाकलेली आहे, अर्ध्यापेक्षाही अर्धा, म्हणजे पाव चमचा म्हणलं तरी चालेल. त्याच्यातल्या गाठी सगळ्या मोडलेल्या आहेत आणि छान पातळ झालेले आहेत. मी साधारण असं पातळ करून घेतलेलं, भज्यापेक्षाही पातळ करायचं आहे. आता याला आपण ज्या डब्यामध्ये लावणार आहे त्या डब्याला तेल लावून घ्यायचं आहे. छान भरपूर तेल लावायचं बरं का, कारण हे पीठ पातळ आहे, चिकटण्याची जास्त शक्यता असते. सगळीकडे लावून घेतलेलं आहे तेल. आता हे पीठ जे आहे सगळं हलवल्यामुळे साखर मीठ सगळं विरघळलेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये ते ओतून घेतो. पण दुसऱ्या कुकरच्या डब्यामध्ये कारली लावणार आहे. आता त्याचा आपण मसाला तयार करून घेऊ. एक कांदा बारका साधारण चिरून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये कूट घालायचं आहे. साधारण थोडासा रस वगैरे असेल ना, अशा पद्धतीने करायचं आहे. त्याच्यामध्ये थोडं कच्चं तेल घालायचं आहे. आता तांबडं तिखट किंवा कांदा लसणाचं तिखट टाकलं तरी चालेल. याच्यामध्ये धने जिऱ्याची पावडर किंवा गोडा मसाला, थोडीशी हळद आणि हिंग आणि ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. आता याच्यामध्ये काही जण साखर घालतात, काही जण गूळ घालतात. मी काय करणार आहे, गूळ घालणार आहे त्याच्यामध्ये थोडा. आपण याच्यामध्ये थोडासा गूळ घालायचा आहे, थोडा घालायचा गूळ. आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हा मसाला भिजवलेला आहे. कारली धुवून साधारण ही अशी बारीक चकत्या केलेल्या आहेत, त्याच्यापेक्षा मोठ्या केल्या तरी चालतात. आणि ह्याच्यामध्ये आता आपण हा मसाला सगळा मिक्स करून घ्यायचा आहे. ह्या एका डब्यामध्ये तांदूळ धुवून त्यात पाहिजे तेवढं आपलं पाणी घालायचं आणि थोडंसं मीठ घालायचं आहे. मधल्या डब्यामध्ये आपण हे कोथिंबीरचं जे भिजवलेलं आहे वडीचं त्याच्यात ठेवायचं आहे. त्याच्यावरती भरलेलं कारलं जे आपण करणार आहे ते त्याच्यावर घालून घ्यायचं आहे. असे तिन्ही डबे लावायचे आहेत आणि सगळे पदार्थ एकत्र तयार होतात. आता ह्याच्यात कुकरमध्ये जेव्हा आपण टाकतो तेव्हा काही वेळेला कुकर खाली काळा होतो. त्यावेळेला लिंबाच्या फोडी अशा चिरून कडेला टाकायच्या, काळा होत नाही. आता याच्यात 3 शिट्ट्या करायच्या आणि गॅस घालवायचा आहे. आपण आता फोडणी करून घेऊया. मोहरी, जिरे, हिंग आणि हळद. आपण आता हे शिजताना, कारलं शिजताना टाकलेलं आहेच आहे. आता थोडासा अंधारा वाटत असेल कारण लाईट गेलेली आमच्या इथली, त्यामुळे आता फोडणीमध्ये थोडंसंच तांबडं तिखट आणि गोडा मसाला घालून घ्यायचा, म्हणजे जरा चांगला तवंग येतो, चव पण लागते त्याची. आता हे आपण जे शिजवून घेतलेलं आहे ते सगळं याच्यामध्ये घालून घेऊ. डबा थंड झालाय.
त्याच्या वड्या कापलेल्या आहेत मी. ह्या अशा वड्या, कोथिंबिरीच्या वड्या ह्या मस्तपैकी निघतात. आणि अशा पद्धतीने ह्या वड्या तळून घेणार आहे बरं का मी आता ह्या वड्या सगळ्या. मस्त कुरकुरीत तळून घेऊया बरं का. ही आपली कोथिंबिरीची वडी आणि कारल्याची भाजी एकदाच एका कुकरला लावले डब्यामध्ये आणि मग एका झटक्यात सगळं तयार झालेलं आहे. आणि हे वेगळ्या पद्धतीने कोथिंबिरीची वडी केलेली आहे. हे कशी कुडकुडीत झालेली आहे, एकदम मस्तपैकी छान झालेली आहे. चवीलाही चांगली लागते आणि टिकते पण ही भरपूर दिवस, 2-4 दिवस म्हटलं तरी ही वडी तशीच राहते चांगली कुडकुडीत. अशा वेगळ्या पद्धतीने कोथिंबिरीच्या वड्या आणि कारल्याची भाजी करा आणि खाऊन मस्त राहा. लाईक शेअर सबस्क्राईब करा.